निवडणुकीच्या अगोदर फेरीवाल्यांना मतं मागायला जात होते ना. फेरीवाल्याच्या गाडीवर जायचे, वडापाव खायचे, फोटो काढायचे सोबत आहोत. आणि आता निवडणुका झाल्या, महापौर बसले का मराठी माणसं मागे लागले की काय मराठी सगळ्यात पहिलं काम पदभार घेतल्यानंतर सगळ्यात पहिलं काम फेरीवाल्यांना फेरी गाड्या तोडा. त्यांनी वडापावची गाडी तोडायचं केलंय. पहिलं माझी 17 वर्षापासून गाडी आहे आणि आमच्या जमिनीवर आम्ही गाडी लावली आहे. तेव्हा 17 वर्ष कुठे होते हे लोक. आज त्यांना कळते की आज गाडी तोडायला पाहिजे. हॉकर झोन आहे, हा हॉकर झोन पास झालेला आहे तरी हे लोक त्रास देत आहेत. यांना यांनी धक्काबुक्की केली आम्हाला. लागलंय माझ्या कामगाराला लागलंय. हे बघा लागलंय. माझ्या आईचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. फेकलंय आईला. नेहमी वडापाव खातो, जेव्हा पालिकेमध्ये येतो तर आमचं हक्काचं ठिकाण नाही. तेवढ्यासाठी या मुलाच्या गाडीवर आम्ही बसणार होतो, त्यांनी आम्हाला ओढून फेकलं, आम्हाला चान्सच नाही दिला. आणि गाडीवर सामान असताना कालचा जो प्रसंग होता, तुम्ही ज्या पद्धतीने समोरच्या अधिकाऱ्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला ते त्यासाठी खरंच कौतुकास्पद आहे. आम्हाला त्याचा खूप अभिमान वाटला. कारण हे लढणं कारण यांना आपल्याला संपवायचंय, सगळं प्रमाणे संपवायचं आहे. आणि आपण पायावर त्याचा गंभीरपणे उभं राहिलं पाहिजे यांच्या विरोधात. ते कोणी असू द्या, आपल्यासाठी कुठला राजकीय माणूस येणार नाही. त्यांच्याकडून अपेक्षा करू नका. आपल्याला तुम्ही काय रस्त्यावर बसला हेच करायचंय. आणि आम्ही सगळे सामान्य माणसं सोबत आहेत तुमच्या. हे राजकारणापुरते येतील, मतदान मागतील आणि नंतर यांचं काम झालं का तोडतील. परंतु मराठी माणसाला समजायचं विधान उचलल्या सत्तेमध्ये आलेत. पहिल्या त्यांनी सगळीकडची मराठी, आता इथेच नाही आपल्या ऑफिस समोर पण मराठी माणसाचा शेड काढायला लावला. म्हणजे यांना सगळं मराठी माणसाला संपवायचं. एक तर मराठी माणूस धंदा करावा म्हणून आम्ही त्यांना प्रोत्साहित करतो आणि मराठी माणसाने रस्त्यावर उतरा म्हणून सांगतो. आणि दुसरीकडे हे प्रशासन काय म्हणतं आम्हाला माहिती आहे का, मराठी माणसं धंदा कुठे करतात, दाखवा आम्हाला मराठी माणसं कुठे आहेत आणि असले का तोडतात. त्याचं पण आज तिथं लावून गेलं आहे. हो त्याला बोलतो. ठीक आहे आपण